आज आपण आलेलो आहे गाळणा हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो माळेगाव तालुका व जिल्हा नाशिक येथे हा किल्ला येतो। किल्ला प्रचंड आहे, बलाढ्य आहे। चढायला एक 15 ते 20 मिनिटं पुरेसे होतात। बघण्यासाठी भरपूर अवशेष आहेत, 3 दरवाजे आहेत व 3 तास पुरेसे आहे अख्खा किल्ला पाहण्यासाठी। व आता आपण वर जात आहे। आपली या ठिकाणी लावली आहे व आपण आता गाळणा किल्ल्याची सफर करण्यासाठी जात आहे। बंदी आपण पाहू शकतो, पूर्णतः पाहायला भेटत आहे आपणाला। गडावर आपण आता जात आहे, पूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे। आपण एक एक करत सर्व वस्तू आता पाहत जाऊ। गाळणा किल्ला खूप मोठा आहे, अवशेष संपन्न असणारा किल्ला आहे। या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे, ती माहिती वाचून आपण आता किल्ल्याची सफर करण्यासाठी जात आहोत। नाशिक जिल्ह्यातील सुंदर किल्ला आहे। गाडी लावून झाल्यानंतर एक 5 मिनिटात आपण गडाची सफर चालू करतो। त्या ठिकाणी गाळणा किल्ला वन पर्यटन माहिती देण्यात आली आहे। ही माहिती तटबंदी, पहिला दरवाजा। हा पहिला दरवाजा पाहून आपण आता पुढे चालत राहू। खालचा भाग गाळण्याचा, रामगड समोर जवळच इथून किल्ला रामदुर्ग। मिनिटात आपण या दुसऱ्या दरवाजापाशी पोचून गेलो। समोरची तटबंदी, दुसऱ्या दरवाजापाशी आपण आलो। तिथे एक शिलालेख पाहायला भेटतो आपल्याला। पारेकरांच्या देवड्या,
प्रथम आपण या उजव्या बाजूच्या दरवाजाने जाऊ आणि पूर्ण रिटर्न येऊ. तिथून पण तशी जा. या दरवाज्यावर असे वरती दिसते वरून पाहिल्यावर. आणि हा तिसरा दरवाजा. तिसऱ्या दरवाजापाशी आपण आता आलो. आपण आता तिसरा दरवाजा आहे त्याच्यातून आत जाऊ. आत आल्यानंतर या ठिकाणी एक ही अशी वास्तू पाहायला भेटते आणि ही वास्तू पाहून आता पुढं जात राहू. गाळणा किल्ल्याचा चौथा दरवाजा. हा चौथा दरवाजा गाळण्याचा. अशी तो वास्तू. गाळणा किल्ल्यात जे चांगलं आपण बोलतो अवशेष असं तर या ठिकाणी ही प्रेम आहे. हे बघा किल्ला. आपण आपली गाडी त्या पाण्याच्या टाकीपाशी लावली होती आणि तिथं गाडी लावून आपण आपली सफर चालू केली आहे. आणि समोर पाहिलं तर माकड जे आहेत ह्या पाईपला धरून एक एक खाली उतरत आहेत. खूपच भारी वाटतं इथं. या ठिकाणी ह्या गडावरचे प्रमुख आकर्षण हे आहे. आणि ही एक जी आपणाला गावातून दिसत असते ती वास्तू पाहिली. व आता लास्टला जे आपण त्या भागात जाणार आहे पाहण्यासाठी आणि हा भाग आपण शेवट पाहू. आपली इथं टीम दिसत आहे. बऱ्यापैकी सगळे वर येत चाललेले आहेत आणि काही जे लोक आहेत ते डाव्या बाजूने वर गेले. आपण जे आलो आहे जी वास्तू आहे आपल्या 500 नंबर किल्ल्यात म्हणजे गजेंद्रगड इथे असं आहे. खूपच सुंदर अशी गॅलरी बाल्कनी बनवू शकतो आपण. हलून अख्खा व्ह्यू बघण्यासाठी ही एक परफेक्ट जागा. ये बाहेर. खाली एक पाण्याचं टाक आहे परंतु जाण्याचा मार्ग जो आहे तो खूप खडतर आणि अवघड आहे. आपण जाण्याचा प्रयत्न करू. इथं पाण्याची टाकी दिसते ते सगळे लाईनीने. हे बघा अशी सगळं लाईनीने पाण्याची टाकी आहेत. आतमध्ये जाता येणार. आल्यानंतर अजून इथे एक पाण्याचं टाक आहे. खूप मोठं पाण्याचं आहे टाक. प्रचंड विस्ताराचं पाण्याचं टाक आहे. तर जर पाहिलं तर इथे आपल्याला गुहेमध्ये मंदिर पाहायला भेटतं. हनुमानरायाचं मंदिर इथे. महादेवाचे पिंड आहे. हे पाणी पिण्यायोग्य आहे इकडचं. या बाजूच्या पाण्याच्या टाक्यामध्ये सर्व किडे आहेत.
पाण्याचं टाकं इथं हे, त्याच्यामध्ये हनुमानरायाचं मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला लागून या ठिकाणी महादेवाची पिंड पाहायला भेटते आणि पाठीमागच्या बाजूस गणेशजी आहेत व हनुमानरायाचं अजून एक शिल्प इथं पाहायला भेटते. सफर करत असताना आपण वर आलो, चौथ्या दरवाज्यातून वर आल्यानंतर उजव्या हाताने आपण ज्यावेळेस चालू फिरण्यास चालू केल्यानंतर पुढे आल्यानंतर पाण्याच्या टाक्याची लाईन सरळ पाहायला भेटते. या बाजूच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये आपल्याला वट वागणे खूप आहे, परंतु डाव्या हाताचं जे पाण्याचं टाकं आहे त्याच्यात शुद्ध पाणी पिण्यायोग्य आहे. तसेच महादेवाची पिंड आहे आणि पाठीमागच्या बाजूस गणेशजीचं एक शिल्प या ठिकाणी पाहायला भेटतं. असा हा ऐतिहासिक ठेवा या मंदिरामध्ये लेणी आहे. ही लेणी मंदिर, या लेण्याच्या वरच्या बाजूस मंदिराला कळस कसा असतो त्या टाईप इथं पाहायला भेटतं ह्या लेणीमध्ये. ही आपण आता आतून पाहिलीत. तसंच पूर्णतः पुढपर्यंत पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. खूप मोठा आहे हा सुद्धा. पाणी साठत नाही परंतु इथं वरून आपण याची सफर करू शकतो व खालच्या बाजूनेही करू शकतो. पुढं जात राहिल्यानंतर या ठिकाणी पाठीमागच्या बाजूस आता जात चाललो आहे आपण. या बाजूला सहसा काही दिसत नाही तर आपण सफर करू ही पूर्ण शेवटपर्यंत. इथे या रूम्स पाहायला भेटतात असे छोट्या मोठ्या. ठिकाणावरून जर पाहिलं किल्ला आपणाला इथून जर पाहिलं तर हे एक पाण्याचं टाकं पाहायला भेटतं, परंतु येण्याचा थोडासा मार्ग कठीण आहे. इथं समोरची तटबंदी. आपण आता पाठीमागच्या भागात जातोय तर खाली पाहू शकतोय या बाजूला ही तटबंदी आपल्याला अशीच पाहायला भेटते. गडाच्या आपण पूर्णतः पाठीमागच्या बाजूला आता आलो आहे. जे सुद्धा येतोय आणि ही जी तटबंदी आहे ही खालपर्यंत गेली आहे. खालच्या बाजूस दरवाजे भरपूर आहेत. वास्तू पाण्यासाठी भरपूर आहेत. इकडे तटबंदी बरोबर पाहू शकतो. हा खालचा भाग. किल्ल्याच्या एकदम पाठीमागच्या भागात आलो आहे आणि पाठीमागच्या भागात आल्यानंतर आपणाला एक खास असा या ठिकाणी शिलालेख पाहायला भेटतो. आवर्जून करण्याजोगा शिलालेख. हे बघा इथं खूपच भारी शिलालेखी पाठीमागच्या भागात इथं भारी वाटलं नव्हतं एवढं चांगलं शिलालेख. आता आपण असंच पाहत एकदम खालच्या बाजूला जाऊ. या ठिकाणी भरपूर अवशेष आहेत व इथे एक आपल्याला असा शिलालेख दिसतोय पहिला. दुसरा शिलालेख बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्याचा भाग आहे. दरवाजे बुरुजे तिथं भरपूर खूप मोठे अवशेष संपन्न केला. या मगाशी आपण त्या भागातून पाहत होतो. तो भाग पाहून आपण आता इकडं आलो आहे समोरच्या भागात. या शेवटच्या भागात आपण आल्यानंतर आहे व इथं एक आपणाला शिलालेख इथं शिलालेख इथं 2 शिलालेख आहेत इथं. त्याला दुहेरी तटबंदी आहे हे पाहू शकतो. ही खालची तटबंदी आहे पूर्णतः आणि त्याच्या ह्या वरच्या बाजूला परत एक तटबंदी येत आहे. अशी दुहेरी तटबंदी असणारा किल्ला आहे. आता आपण या मागच्या भागात आलो आहे व हा भाग पाहून आपण तसेच आता बालेकिल्ल्याच्या दिशेने जाऊ. शिलालेख पाहून झाला आपला सुंदर शिलालेख एकदम पाठीमागच्या भागात आल्यानंतर पाहायला भेटतो.
आता आपण पाठीमागची बाजू पाहत येत जात आहे. तो शिलालेख पाहिला. शिलालेख पाहून तसंच पाठीमागच्या बाजूने या किल्ल्याची सफर करत आलो आहे आपण. आता या दरवाजापाशी समोरच्या बाजूस दरवाजा आहे. दरवाजा म्हणजे बुरुज वगैरे सुंदर असे बुरुज आहेत, ते पाहू. तटबंदी हा बुरुज. पाठीमागच्या भागात ही घुमटी इथं आहे. ही मस्तपैकी सर्व वस्तू इथून दिसत आहेत आपल्याला. आणि मगाशी आपण गेलो ती बाजू, खालचा परिसर बोर वगैरे चढत आहेत. शेती सुंदर आणि अशी समोरची डोंगररांग. आता आपल्याला सर्व असं जायचं आहे या बाजूने किल्ल्यावर. बाकीचा भाग पाच एकूण 3 शिलालेख पाहण्यात आले आपल्या आत्तापर्यंत. या बाजूला पायरी मार्ग आहे, बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या. माकडांची संख्या खूप आहे इथं, पण आज जाणार नाही. चार रूम आहे तिथं. पायऱ्या कोरल्या तिथं, कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात तिथं अशा. समोरचा भाग, समोर लाल मोठे डोंगर दिसत आहेत. हा बुरुज येतो शेवट. भारी आहे बुरुज. पडलेला भाग आहे. पाठीमागच्या बाजूची बरीच तटबंदी ढासळ चालली आहे. त्यामुळे पाठीमाग येत असताना खूप काळजीपूर्वक आणि जपून या. बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या भीत आहेत, हे पाहू शकतो. इथं रॉड मारतोय तटबंदीवर. भरपूर अवशेष पाहायला भेटत आहेत आपल्याला इकडं. गडाच्या खालच्या बाजूस जंगल आहे, बऱ्यापैकी झाड आहे इकडं. इथं पाणी जाण्याची सोय केली ती सुंदरशी.
गडावर अशी पाली जाण्याची सोय केलेली पाहायला भेटते. आणि वरील बाजूस हा बुरुज बंदुकीचा मारा करण्यासाठी चंग्यासुद्धा ठिकठिकाणी अशा पाहायला भेटत आहेत. वरील बाजूस पाहिलं तर जरासा पूर्णतः हे मोकळं करायला जागोजागी तटबंदी पडलेली आहे. बरीच तटबंदी पडली, त्याच्यामुळं खूप काळजीपूर्वक इकडून जायचं आहे. तटबंदी पूर्णतः ही आणि बंदुकीचा मारा करण्यासाठी चंगे आहेत. आपण जरा पुढं जाऊन पाहू. खाली पाहिलं तर आपल्याला इथं गुरं, शेळ्या, बकरी चरताना पाहायला भेटत आहेत जंगल खाली. सावध हे बघा, पूर्ण इकडून हे पडलेलं आहे माती, त्याच्यामुळं काळजीपूर्वक गडाची सफर करायची. इथं खजिन्याच्या उद्देशाने खोदले बघू शकते. तटबंदी वरील बाजूशी असं दिसतं इकडं. वरचा भाग असा दिसतो इकडून. जंगल आहे पूर्ण हवा खालचा. रिझर्व फॉरेस्टचा भाग आहे. इकडं पाहू शकतोय आपण हा भाग जबरदस्त
अप्रतिम. समोर आपण पाहू शकतो बुरुज आहे, वर तटबंदी आहे व भरपूर अवशेषा हे आहे. खूपच सुंदर. ते आपण जाऊन पाहूया. चला. खिडकी आहे अशी बाहेर लक्ष ठेवण्यासाठी, पाणी करण्यासाठी सुविधा केली पाहायला भेटते. व या ठिकाणी पाणी जाण्यासाठी असाची सुविधा. तर खूपच मोठा अजस्त्र असा हा बुरुज आहे. तसेच या बाजूचा एक बुरुज आहे अजस्त्र असा. चला आता या ठिकाणी खालील बाजूस भरपूर अवशेष आहेत तिथंच. आणि आज जर पाहिलं तर इथे एक रूम आहे, परंतु या रूममध्ये घाण आणि कचरा खूप आहे. तटबंदी तिथं बघा, तिथं चोर दरवाजे नसेल ते बघा, वर जायला असेल, बुरजावर जायला इकडे घ्यायचे. पूर्ण किल्ल्यात पाणी फिरवलं दिसतंय. अशी इथं वस्तू ही आता आपण ती पलीकडच्या बाजून पाहिली होती ती वस्तू. आणि असा वाड्या असा भेटतो. आल्यानंतर या वास्तू इथं पाहायला भेटतात. इथे अवशेष पाहायला भेटतात तिथं असे. हेच सगळीकडे खालच्या पूर्ण तटबंदीनी टाकीच टाकी आहे, सगळी टाकी आहे. मंदिर होतं ते लाईन. आपण उभं आहे ना त्याच्या कोणी आता वस्तू पाहते. अशी वस्तू आपल्याला पन्हाळा या किल्ल्यावर पाहायला भेटते. धान्य कोठार असं आहे तिथं. सेम अशी वस्तू आहे पन्हाळावर. त्या वास्तूच्या वरती आल्यानंतर असं पाहायला भेटतं. आता आपण ही वास्तू आहे आणि या ठिकाणी असे 12
ज्या रस्त्याने आलो होतो त्या रस्त्याच्या विरुद्ध बाजूने आपण खाली उतरण्यास आता सुरुवात करत आहे. आता आपण गड पाहिला व उतरण्यास सुरुवात करत आहे. संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी 2 ते 2.5 तास लागते. या दरवाजापाशी आपण पोचून गेलो. चला गडावरचे सर्व मुख्य जे प्रमुख वास्तू आहेत त्या सर्व वास्तू आपण पाहून गड उतरण्यास सुरुवात करत आहे. बाजूला एक दरवाजा आहे तो पाहून येऊ. सुंदर दिसतोय हा सुद्धा. तटबंदी पाहू शकतोय. जस्त्र तटबंदी आहे आणि हा इथे खूप मोठा शिलालेख आहे. येस. या बाजूला आलो तर आपणाला पाठीमागच्या बाजूस जाण्यासाठी एक दरवाजा आहे. हा चोर दरवाजा आहे. इकडे पाहू शकतो असा चोर दरवाजा आहे. हा पाठीमागचा चोर दरवाजा आहे. पाहू शकतोय खूप भारी आणि असा हा पहिल्या दरवाजापाशी आपण पोचून साधारण सर्व किल्ला पाहण्यासाठी 2 तासाची वेळ लागली आम्हाला. गाळणा किल्ल्याची त्या ठिकाणी व्यवस्थित सुंदर माहिती देण्यात आली आहे. पंचमुख हनुमान मंदिर आहे इथं.